आम्हाला कुणाचे उपकार नकोयत। हा तिचा मोठेपणा नाहीये साईमा, आम्हाला कमी लेखण्याची ही संधी आहे, संधी। प्रिया वहिनींना वचन तर दिलंय, पण माझं बाळ त्यांना देण्याचा माझा निर्णय विक्रमला पटेल। विक्रमने जर माझं ऐकलंच नाही तर? तुला माहितीये अमोल, मी याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट वागले। खूप त्रास दिलाय त्यांना, खूप हैदोस घातलाय घरामध्ये, खूप हैराण केलंय त्यांना। का तर त्यांनी मला ओरडावं म्हणून, माझ्यावर रागवावं म्हणून। काही उपयोग झाला नाही। तुला माहितीये, मला एकटीला टाकून दाईकडे ठेवून पार्टीला निघून जायचे आणि मी बावटासारखी एकटीच रडत बसायची। आमचं दुःख आम्ही कोणासमोरही बोलणार नाही। सवय झाली आम्हाला आमचं दुःख पचवण्याची। आणि तुझं बाळ देवयानी, ते तुझं आहे का? आम्ही कधीच आई होणार नाही हे सत्य स्वीकारलंय आम्ही, पण मी ते स्वीकारायला तयार नाहीये। तुम्हाला आईचं सुख मिळेल, आम्हाला घराण्याचा वारस मिळेल। आम्हाला तरी हा निर्णय योग्य वाटतोय। आता आम्हाला प्रियदर्शनी तुमचं मत हवंय। प्लीज हो म्हणा। तुला फर्दर स्टडीजसाठी ऑस्ट्रेलियाला जायचे, ओके? डॅड प्लीज, मला कुठेही जायचं नाहीये। बोर होतं का तिकडे हॉस्टेलला? मग फर्स्ट स्टँडर्ड पासून, अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून मी कधी बोर्डिंग तर कधी हॉस्टेल असंच करत आले। अख्खा महिना हसत हसत जायचा आणि मग ओपन डेची वाट बघत बसायची। एकदा तो दिवस आला की मग तुमची वाट बघत बसायची, पण तुम्ही दोघं कधीच नाही आलात। तुला वेळ काढता येत नाही का? फक्त पार्ट्या अटेंड करणं हे काम सोडून काय करतेस तू? काय करतेस? रणजित, हे बघ, तू केतकी समोर मला टीज करू नको। मी तुला कधी टीज केलेलं नाही। डॅड प्लीज प्लीज, माझ्यासाठी तुम्ही भांडू नका। असं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायची? हा प्रॉब्लेम तुमच्यात अजून सॉल्व्ह झालेलाच नाही, म्हणून तर तुम्ही मला बोर्डिंगला पाठवताय। तिथे वेळेवर पैसे भरून तुमची ड्युटी पूर्ण करताय। विक्रम परत आला की त्याला मला फोन करायला सांग। चांगलाच झापणार आहे मी त्याला। तुला सोडून जाऊच कसं शकतो तो? लवकर फोन करायला सांग त्याला मला। आणि तू कधी घरी येतेस? घरी ना आता विक्रम आला की मगच घरी येईन। तूही आईची काळजी घे। आम्ही तर म्हणतो देवयानीचं बाळ स्वीकारायचं नाही हा आपला निर्णय झाला। हे वैयक्तिक आपलं मत झालं, पण निदान माणुसकीच्या नात्यानं देवयानीच्या मनाच्या मोठेपणाचा, तिच्या भावनांचा आपण आदर करायला नको? तिच्या मूर्खपणाला तुम्ही भावना म्हणत असाल, पण आम्ही मूर्खपणाच म्हणतो। आम्हाला नाही पटते आपलं बोलणं रणवीर राजे। बस, आम्हाला काही ऐकायचं नाही। तिचं बाळ घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही। तुम्ही हा निर्णय अमान्य करणारे कोण आहात? मुळात हा निर्णय आम्हालाच मान्य नाहीये। विक्रम, बस, आम्ही तुमचं बोलणं ऐकलंय। आम्ही इथे नसताना काय घडलं असेल याची कल्पना आम्ही करू शकतो। विक्रम प्लीज। बस बस झालं। आम्हाला आता कोणाचं काही ऐकायचं नाही। आमच्यापासून आमचं बाळ दूर करण्याचा निर्णय कसा घेऊ शकलेस तू, आणि तेही आमच्या नकळत? रणवीर राजे, देवयानीचा निर्णय अंतिम नाही। आमच्या बाळावर आमचाही तेवढाच हक्क आहे, त्यामुळे आम्ही ते तुम्हाला देऊ या भ्रमात तुम्ही राहू नका।